बाबा मला चारानी पाहिजे. कशाले? ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिक्चर पाहायला जायचंय मला. कुठं पिक्चर पाहू राहिला? अभ्यास कर. आपल्या खानदानात कोणीच मॅट्रिक पास नाही, तू झाला पाहिजे. मग डोकं चालत शाळात मला म्हशी वळायला आवडते. शांतारामची माय खायला काय आज? तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणि शाळूच्या भाकरी. ह्या भाज्या खाऊ खाऊ तोंडाची चव गेली माय. मग काय पाहिजे? मटन. पैसे आहे का मटण आणाले? तळ्या बसलची 2 एकर जमीन विकून टाकू. 500 रुपये एकर चालू आहे. 1000 रुपये येईन. को अशी जर मटणासाठी सस्ती जमीन निकली तर माझ्या पोराला राहीन का काही? 50 एकर जमीन आहे आपल्याकडे. 10-20 एकर विकली तर काही होणार आहे का? बाजाराला गेले तर मला एक रेडो आण जा. अजून नाही, मॅट्रिक पास होय आधी. कव तुम्हाला माहितीये का आज त्या गंगारामनं तिची सून धरून आणली. कौन? भाजीत मीठ जास्त झालतं म्हणून. बरोबर आहे. शिल्लक कस काय झालं भाजीत मीठ? माया बापानं नुसतं गंध पावडर करणं शिकवलं का? बाबा मला बी लग्न करायचंय. आधी मॅट्रिक पास होय. लग्नात आणि मॅट्रिकचा काय संबंध आहे? अरे मॅट्रिक पास झाला तर हुंडा भेटेल ना दाबून. राम राम मोठे शाहूकार. राम राम. बोला, काय म्हणता? तोंडाची चवच गेली पा. मग काही इलाज करा त्याचा. इलाज करायचं काम नाही, मटण खावाटू राहिलं. मग मले खाता काय? तू मालनी खात, कोंबड्याला खातो. त्याच्यासाठी पैसे पाहिजे होते. आपण तसे तर काही पैसे देत नाही, तुम्हाला तर मालूम आहे. तसे कोण मागू राहिलं तुम्हाला? आपल्याकडे लय जमीन आहे. काय एकरान घेता बोला. मटण खायसाठी जमीन विकू राहील तुम्ही? अरे खायासाठी जगतो माणूस. अहो भविष्यात लय जमिनीला भाव येणार आहे. अशा जमिनी विकल्या तर तुमचे नातरू पुतरुंडाचे खायचे वांदे होईल. नातू बितूचा विचार त्याचा ते करंग दडीचे. आपण सगळे राख रांगोळी करायची तेव्हा ते आपलं ध्यान काढन. इकल्यावर कसं ध्यान काढन? जेव्हा ते लोकांच्या इथे रोज मजुरीनं जाईन तेव्हा त्याला ध्यान येईन. म्हाताऱ्यानं जमीन ठुली असती तर हे दिवस आले नसते. भविष्यात तुम्हाला लय शादीन ते. बोला मोठे शाहूकार, काय एकरान घेता आपली जमीन? तुमची जमीन चांगली आहे, भारी आहे, काळी आहे, रोटच आहे, म्हणून 400 रुपये एकर. आजूक वाढवा शाहूकार. काही हिशोबशीर घ्या. इथून पुढे लय जमीन नाही मला, मी तुम्हालाच देईन. अहो तुमची जमीन भारी आहे म्हणून 400 रुपये एकर सांगितलं. हलक्या बालडाच्या जमीन तर मी 100-200 रुपये एकरान बी घेत नाही. थोडे फार तरी वाढवा मोठे शाहूकार. तुमच्यासाठी 410 रुपये एकर. बोला, किती एकर विकणे? सध्या 2 एकर. बर, इथं अंगुठा मारा. हे घ्या 820 रुपये. येतो शाहूकार. पुन्हा संध्याकाळी तमाशा पाहायला जाणे. अय भावी सरपंच कुठे चालले? आज आयतवार आहे ना, बाजाराला चाललो. या ना चहा घ्या ना. काय काढ बाजाराला? घरात भाजीपाला काहीच नाही, माळवा आणतो. मला बी बाजाराला जायचंय पण पैसेच नाही माझ्याकडे. अरे कांताबाई, मी असल्यावर एवढा विचार नाही करायचा. हे घे 10 रुपये. पण तुम्हाला पुरण का पैसे? पैसा काय हाताचा मळ आहे, पैशाची कमी नाही आपल्याकडं. तुम्ही ना लय दिलदार आहे म्हणून तुम्ही मला लय आवडता. मले बी तुला आवडती. तुम्ही जा आता. हो, मी तिची भाजी काय भाव दिली? 4 आण्याला 1 जुडी. एवढी महाग? दारूच्या दुकानावर नाही विचारत एवढी महाग काऊन आहे? गोबी काय भाव आहे? 50 पैशाला फूल. लय महाग आहे वालडी बाबा. बोलो चीचा क्या लेते? मटन के दुकान पे आटा थोड़ी लूंगा, मटन ही लूंगा ना. बोलो कितना दूं? 1 किलो दे. बार पीस छोटे रखू क्या बड़े? बड़े रख बड़े आणि फर्रे फर्रे डाल. ओ चीचा फर्रे नहीं लेग पीस बोलते उसको. मेरे को मत सिखा. और कलेजे भी डाल. सब डालता तुम बोलो बस. अब पहले जैसे मजा नहीं रहा तेरे मटन में. ओ चीचा पहले मुर्गियां हगंदारी में चढ़ती थी. अब वो सरकार ने कुछ तो भी नया लाया ना. 4 दीवारों में हगने का क्या बोलती उसको शौचालय. क्या किलो है मटन? 1 रुपया. इतना महंगा? ओ चीचा आगे चल के मटन 405 रुपए किलो मिलेगा. जे खाईन मटन त्याला देव भेटन, जे खाईन वरण ते लवकर मरण. कोण आहे तू?
मी भूत. काय पाहिजे तुला? मटण पाहिजे. मी नाही देणार. वावर विकलं म्या मटणासाठी. मटण दे. मी नाही देणार. चाल आपण कुस्ती खेळू, जे जिकन मटण त्याच. हा चाल ये. सुक्का पैलवान बोलते. मेरे मन को भाया, मैंने गू खाया. डोळे फोडू का तो? डोळे फोडू. तुला जे पाहिजे ते घे, पण मला सोडून दे. मटण पाहिजे मला, मटण. अर्धा किलो तू घे, अर्धा किलो मी घेतो. बर तू म्हणसोन तस. बिडी आहे का? हा आहे ना. दे बर का एक. कोणाला सांगू नको मी पांदीत राहतो म्हणून. आता नाही सांगणार मी कोणाला, पण माझ्या पुलट्या पिढीला सांगीन मी. काय? म्या भूता संग कुस्ती खेळली होती आणि भूताना मला बिडी मागितली होती. म्हाताऱ्या तू चड्डीत मुतला होता ते बी सांग. भूताला माया पुढं मग म्या मिशा पिळल्या आणि म्हणलं ये. पण तुम्हाला मिशन नाहीये ना, बोर्ड केन तुम्ही. बापा पुढे शहाणपणा नाही करायचा. कव तुम्हाला भेवणे वाटला का भूताचा? भेव अव डोक्यावून फेकलं म्या भूताला. बाबा एक सांगायचंय तुम्हाला. भूक. मला रातची झोप येत नाही. मग रातचा नागर आणा जाय. तसं नाही हो. मग कस? आता मला तुमची चप्पल बी येते. काही दिवसानं मावा जांग्या बी येईन तुला. बाबा आता मला गरज आहे. मया जांग्याची. त्याची नाही, मला आता बायको पाहिजे. मग असं सरळ सांग ना. माझ्या चुलत भावाकडे आहे वय एक पोरगी, चांगली गोरी गोमती आहे. गोऱ्या पोरीला धरून चाटती का? तो हा चुलत भाऊ पुरा भिकारी आहे. हुंडा देईन का त्यो? बाबा मला हुंडा नाही पाहिजे, फक्त पोरगी चांगली पाहिजे. अरे तुंबेल वानाच्या, तुला नाही पाहिजे हुंडा, पण तुला एवढा मोठा करूस तर जेवढा खर्च लागला तेवढा निघला पाहिजे मावा. हुंड्यासाठी कशी बी पोरगी गळ्यात गुंतून देता का बाय? जी पोरगी मी पसंत करीन तिच्या संगच लग्न करणं पडन तुला. अहो पोरगी मला बी तर पसंत आली पाहिजे ना. जास्त शहाणपणा करू आला का? आमच्या खानदानात बापच पोरासाठी पोरगी पसंत करतो. ठेपा आहे का पण? त्या सुपर सिंगच्या पाहुण्याची पोरगी आहे म्हणी. त्यो मी जाऊ उद्या पोरगी पाहायला. याला एकदा मुंज्याचं पित्तर केलं की मी मोकळा. मग हुंड्या घेऊच राहिले तर हुंड्यात एक यातला सायकल बी माग जा, हिंडा फिरायला काम येईन मला. बर उद्या जातो मी सुपर सिंग. या या पाहुण्यो. काय चालू आहे पाहुणे? काम काम हेच आपले ढोरवास शेतातले काम. हे पोराचे बाप आहे. पोर बापला सुकेले. फिटनेस तशी त्याची ती. पोरीला घर सारवता येतं का? अहो सगळे काम आहेत आपल्या पोरीला. भाकरी तापता येतं का? अहो सुग्रण आहे आमची पोरगी. पोरीला घरातले काम करून वावरातले काम बी करणं पडन. अहो गरीबाचं लेकरू आहे आपलं, सगळे काम करते महिला. तुम्हाला विचारायचं असं पोराचं काही तर विचारून घ्या. पोराला लिहता वाचता येतं का? हो आपलं पोरग मॅट्रिक पास आहे. बोटावर हिशोब लावतं. घरी काय काय तुमच्या? आपल्या घरी 4 म्हशी आहे. 3 दूध देत्या, 1 गामण आहे. 3-4 क्विंटल शाळू पडेल घरात. जमीन किती आहे तुम्हाला? 20 एकर आहे. पहिला माल घेऊन मागून शाळू येते. हो तुम्हाला तर 15 एकर जमीन आहे ना. शेजाऱ्याची दाखू 5 एकर. यायला कुठं समजणार रे? पोऱ्याची हाईट गीट किती आहे? चांगला उच्चा पुरा आहे आपला पोर्या. घरात जाता येताना दरवाजाला डोकं लागतं लगे. पोराला पाहायचं कामच नाही ना हो. बोलवा मग पोरीला. सुगंधा बाई सुगंधा. पोरगी चांगली देखणी आहे. काही विचारायचं असेल तर विचारा. बाई निन्न खुरपणं जमतं का तुला? हाव भाकरी कोळल्यास जमतं का? हाव. जाय बाई आत. द्या घ्यायचं बोलून घ्या मग आता. तुम्हीच सांगा. पाहुणे मला हुंडा घेणं बिलकुल पटत नाही, पण परंपरा आहे म्हणून घेणं. 10,000 देऊन टाका. 10,000 नाही हो, इतका तर सरकारी नोकरीवाला बी घेत नाही. आमचं पोरग बी लागा सारखं आहे. 10वीत 38% मार्क आहे त्याला. 10,000 लय होते हो पाहुणे हो. 5 मध्ये पा. यायचे 10 राहू द्या, तुमचे 5 राहू द्या. 7 मध्ये फिक्स करा. 7 बी लय जास्त होते पाहुणे हो. अहो आम्ही टपकल्यावर तुमच्या पोरीच आहे सगळं. मी काय म्हणतो 6 मध्ये फायनल करा. 6 थोडे कमीच होते ना हो. इतकं बारीक नका पाहू. 6 तसा फोडा सुपारी. अरे अशी देखणी पोरगी अख्ख्या गावात नाही. बाबा गोरी आहे का हो गोरी? गोरी
अरे घरात देवा लावायचं काम नाही, तिचा सुजेड पडेल इतकी गोरी आहे. नमस्कार बाबा. राम राम. या. बाबा मी बँकेकडून आलेलो आहे. पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे हे सांगायला मी इथे आलेलो आहे. पाणी आणवा साहेबाला. नको राहू द्या. बाबा हे पा, तुम्ही SIP म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवून भविष्यात मोठी रक्कम मिळवू शकता. तुम्ही महिन्याला 100 रुपये भरून ही स्कीम चालू करू शकता. यानं तुमच्या भविष्यात तुमच्या मुलवाचा नातवाचा फार फायदा होईल. अय भाऊ, फसवाचे धंदे राहते. बाबा याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणते. मले पैशाची गरज पडली तर मी जमीन विकतो. बाबा तुमच्या नातवाल्याचा फायदा होईल. माया नातवासाठी 5 एकर जमीन ठेवेले म्या. ती मी ऐकणार आहे. मग नातवाला त्याचं ते पाहिजे सालाना राहीन कोणाच्या इथं. बाबा SIP ना तुमच्या नातवाचं भविष्य चांगलं राहील. काही नाही, एका जणानं आमच्या गावामध्ये पैशाच्या आशानं पत्त्याच्या नावावर बायको हरली. बाबा पत्ते आणि SIP वेगवेगळे असते. काही नाही, सगळं सारखंच राहतं.